द्यायला आलं काय प्रकार? मी माजी आमदार सदाशिव सपकाळ या ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे आजी माजी सर्व कर्मचारी की ज्यांनी महाराष्ट्र टँकरमुक्त करावा म्हणून जीवाच्या आकांतानं काम केलेलं आहे आणि त्यांच्या कामाला बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये यश सुद्धा आलेलं आहे। जो टँकरमुक्तची कल्पना होती किमान जी 70-80% झाली त्या सर्व सरकारबरोबरच ह्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्यामुळे झालेली आहे। हे सरकारने मान्य करणं गरजेचं आहे आणि त्यांच्या ज्या मागण्याच्या संदर्भात मी आणायचे या ठिकाणी मंत्रालयामध्ये आलो होतो। मला कळलं आमचे सुरेश सपकाळ आमचे मित्रच आहेत, ते सुद्धा रिटायर अधिकारी आहेत आणि त्यांनी मला सांगितलं म्हणून मला या खात्याच्या संदर्भात जी आत्मीयता होती आणि ज्यावेळेला मी आमदार म्हणून किंवा त्या मंडळाचा सदस्य म्हणून काम करत होतो त्यावेळेला तुमचं सर्वांचं मला मोलाचं सहकार्य लाभलं म्हणून आम्ही महाराष्ट्र टँकरमुक्त करण्यामध्ये बऱ्यापैकी यश मिळवलं होतं। पण तुमच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या वेळोवेळच्या सरकारनं मान्य केलेल्या मागण्या आहेत त्या फक्त प्रशासकीय यंत्रणेच्या मार्फत त्याची कार्यवाही होत नाही म्हणून तुम्ही उपोषण केलेलं आहे। उपोषणाला मी पाठिंबा जाहीर करतो आहे आणि त्याबरोबरच मी मुख्यमंत्री आणि गुलाबराव पाटील पाणीपुरवठा मंत्री यांना मी आपलं म्हणणं माझ्या पत्राद्वारे तो आपल्या निवेदनाद्वारे आजच मांडतोय। एवढं मी ग्वाही आपल्याला या ठिकाणी देतो आणि थांबतो। माजी आमदार सदाशिव सपकाळ, जावळी, जिल्हा सातारा। आता पावसाळी अधिवेशन चालू आहे, मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढची भूमिका काय असेल आणि किती जण आले? आमच्या मागण्या ह्या मंजूर व्हायलाच पाहिजे कारण आम्ही खरोखर शासकीय कर्मचारीच आहोत, पण जनतेला पाणी मिळावं म्हणून लोकप्रतिनिधींनी आम्हाला काय केलं, एक मंडळ स्थापन केलं का जागतिक बँकेकडनं कर्ज मिळावं म्हणून आणि आमचा एक प्रकारे उपयोग करून घेतलेला आहे। आम्हाला पेन्शन मिळते म्हणजे आम्ही कोणात शासकीय कर्मचारी आहोत। जे मंडळ आहेत त्यांना पेन्शन मिळत नाही। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आमचे जे पूर्वीचे अधिकारी कर्मचारी शासनात होते त्यांचा जो भविष्य निर्वाह निधीचा जो फंड आहे तो अद्यापर्यंत एजीकडे जमा आहे। त्याचं बजेट होतं दरवर्षी, त्याचं व्याज मिळतं आम्हाला। त्यामुळे एवढं सगळं असताना शासन आमच्याकडे अशी दुपट्टी भूमिका का ठेवते, का आम्हाला शासनामध्ये विलीन करून घेत? आम्ही शासन कर्मचारी आहोत, आमचं दायित्व त्यांनी 17 मध्ये स्वीकारलेलं आहे। याचा ते मान्य करतात ना की आम्ही शासकीय कर्मचारी आहोत, म्हणजे आमच्या बाबतीत का होतं आणि ह्याच्यात बोलण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काय, प्रशासनामध्ये अधिकारी दोषी बदलत जातात त्याप्रमाणे त्यांचं ते काय करतात मतं मांडतात आणि त्याला वेगळी फाटा फोडून आम्हाला काय करतं वंचित केलेलं त्यांनी आणि त्यांनी असं करू नये आणि आम्हाला शासनात विलीन करून करावी आमची शासनाकडे मागणी आहे।